नमस्कार सर्वां नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या ह्या आज एका वेगळ्या व्लॉगमध्ये. आणि आजचा जो व्लॉग आहे हा खूप सुंदर आणि मस्त होणार आहे, कारण जो माझा अगदी लहानपणाचा मित्र म्हणजेच प्रेम, हा अगदी माझ्या शाळेपासून ते कॉलेज क्लासेस वगैरे सर्व काही आम्ही एकत्रच केलंय. आणि आज नेमकं हा होता माझ्यासोबत राहणारा अंधेरीचा वेस्टचा स्थानिक, पण आता तो शिफ्ट झालाय मीरा रोडला. कुठे? काश्मीरा. येस. तर आता आज त्याच्या घराचा गृहप्रवेश आहे आणि आज मी इथे आलोय. आणि आता आपण पहिलंच सुरुवात केली आहे प्रेम साहेबापासून आपल्या ब्लॉगची. तर आता आपण वर जाऊ, आपल्या लाडक्या काकी आणि काकांना भेटूया. थोडीफार तुम्ही आरुषी धमाल मस्ती सगळं काय ब्लॉगमध्ये एंडपर्यंत बघाल. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा की अजून अशा काय काय विषयांवर मी केलं पाहिजे. तर आज मी नुकतं असं रिकामी हात नाही आलोय. तर आता आपण थोडा आरुषकडे वळूया. आरुष ये जरा इकडे. तर आता आपला मित्र आहे आरुष, म्हणजे हा प्रेमचा लहान भाऊ. आता मोठा आलाय, हाईटला आलाय, ठीक आहे चालतं. तर आता मी सुद्धा छोटंसं एक गिफ्ट कॅरी केलंय, बघू आय होप सो काकी आणि काकांना आवडतं का. तर आता आपण वर जाऊ त्यांचे रिॲक्शन बघायला. तर चलो. आपण आलेलो आहे प्रेमच्या घरी आणि ही मेन एंट्रन्स आहे. इथे छान अशा पद्धती रांगोळी वगैरे काढली आहे. तर आता आपण आत जाऊ. तुलसी मातेकडे जातो. तुलसी मातेकडे गेल्यानंतर काय होतं, तुलसी मातेला काय माहिती नसते की कारण की देवाने रचलेली लीला असते, त्या लीलामध्ये कोणीही अडकून जाऊ शकतो. तर तुलसी माता काय करते की आपले स्वयं स्वामी आलेत म्हणून ते स्वामीच्या प्रतीने त्यांचं जे काय पण कर्तव्य असतं ऐक ना प्रेम, एवढी सुंदर अशी बाल्कनी बद्दल तुझे काय दोन शब्द शेअर करशील? कसं वाटतं तुला? घराच्या बाहेर निघाला अंधेरीला तर असं समोर डायरेक्ट असं बदाम वगैरे किंवा आपला भावेश वगैरे भेटायचे. अच्छा. आणि बाकी काय म्हणतो? बाकी कसं वाटतंय? मस्त मजेत चालली पूजा. चालली पूजा. पूजा नंतर आजचे कार्यक्रम काय ते तर सांग. आजचे कार्यक्रम पूजा नंतर पाहुणे येणार आहेत, जेवण आहे आणि सगळं. काय करायचंय? नाचायला आहे थोडं. नाचणार वगैरे पण आहे. हा. क्या स्माइल मस्त आहे तुझी. तर आता आपल्यासोबत आहे आरुष, म्हणजेच माझा आणि प्रेमचा लहान भाऊ. आणि आता आपल्याला आरुष इथून खालूनच त्या अक्क वरपर्यंत पूर्ण होम टूर करवणार आहे. तर सर्वात प्रथम पहिला आपण आरुषचे स्वागत करू आपल्या चॅनलमध्ये. आरुष बोल. मी आरुष. आज आपण जाणार आहे माझ्या होम टूर साठी. तर चलो. जर आपण आता लिफ्ट मधनं वरती चाललोय आपल्या घराच्या होम टूर साठी. तर आता आलो आपण घराच्या माझ्या घराचा एंट्रन्स.
हा माझ्या घराचा हॉल आहे आणि हॉल आहे बाल्कनी आणि आणि हा आमचा बेडरूम आहे हिला पण एक छोटीशी बाल्कनी आणि आता आपण जाऊ मम्मी पप्पांच्या बेडरूम तुमचे पण असतात हा माझ्या मम्मी पप्पांचा बेडरूम आहे माझी मम्मी ही आमची मम्मी तुम्ही बघू शकता. तुम्हाला काय 2 शब्द तुम्ही बोलाल व्ह्यूअर्स ना, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय. हा आमचा यश हा. त्यात लाईक कमेंट आणि शेअर करा. हा आमचा टेरेस आहे यशने असं नाव दिले की हा टायटॅनिक हॅलो. आणि बेसिकली हा तो टायटॅनिक व्ह्यू आहे. म्हणजे इथे उभं राहिलं समोर हा पूर्ण व्ह्यू. तर आता आपण आरुषे खरंच खूप थँक्यू मानू की आरुषने आपल्याला बऱ्यापैकी सगळं दाखवलं वगैरे आहे. आरुष थँक्यू. आपले काकाश्री आहेत. हमारी भाभी अंकल आप 2 शब्द क्या बोलोगे व्यूअर्स को, कैसा लग रहा है आज आपको? आज बहुत ही अच्छा लग रहा है. बहुत ही बढ़िया पूजा हुई है. पंडितों ने बहुत बढ़िया पूजा की है. अभी हवन करने जा रहे हैं. आणि तुम्हाला आमच्या सर्वांकडून घराच्या गृहप्रवेश बद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि घर खरंच खूप छान आणि मस्तच आहे. थैंक यू. मैं आ सकता हूँ वीकडेज पे इधर. मी जसं सुरुवातीलाच म्हणालेलो की मी घरी खाली हात जात नाही आणि आज मी पहिल्यांदा काकी आणि काकांसाठी एक छोटंसं नवीन घराच्या संबंधित गिफ्ट आणलंय. तर आता आपण हे त्यांना देऊ आणि ओपन करून त्याचे रिएक्शन बघू. ओपन करा त्यांना. यशने माझ्यासाठी काहीतरी आणले, मी खूप खुश आहे. थोडी सी आयडिया आ गई है. ते नाही हो. Oh my God. दाखवा दाखवा पेंटिंग दाखवा. जय शिवाजी. असं जय प्रकारे महाराष्ट्र. मस्त असं गिफ्ट आवडलं. तुम्ही रिएक्शन वगैरे बघितलंच असणार. तर आता आपण पुढे बोलूया. तर आता बऱ्यापैकी पूर्ण व्लॉग तुम्ही बघितलाच असेल. त्यामध्ये प्रेमचं जे सुंदर अशा प्रकारे जे घर होतं ते, त्याच्यानंतर बिल्डिंगच्या परिसरात ज्या काय गोष्टी होत्या त्या, त्याच्यानंतर मस्त अशा प्रकारे स्विमिंग पूल वगैरे होतं. आणि आरुषची धमाल मस्ती तुम्ही बघितलं असेल. आरुषचं होम टूर बघितलं असेल. आणि त्याचबरोबर माझ्या काका आणि काकीना जे मी असं छानसं महाराजांची जी फ्रेम दिली आहे ती देखील तुम्ही बघितलीच असेल. तर अशा प्रकारे आता आपला व्लॉग इथे हा एंड झालेला आहे. आणि आता इथून आपण निघू आपल्या घराच्या दिशेला. तोपर्यंत जर तुम्ही ह्या चॅनलवर नक्की नवीन असाल तर ह्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा रे. तर मग तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये. बाय.